ह्या ग्रुपमधला एक आर्टिस्ट आहे मिलिंद. मिलिंदने डोंबिवलीमधून त्याचं करिअर स्टार्ट केलं आहे आणि कॉलेजही तिथूनच कंप्लीट केलेलं आहे. तर मिलिंद, तुझ्या कामामध्ये मला जी एनर्जी आहे ती फोर्सची दिसते आणि ही जी एनर्जी आहे ना, हा फोर्स हा तू एका मीडियामध्ये नाही मानलास. तू त्याला वेगवेगळ्या टेक्स्चर देण्याचा प्रयत्न केला. ते पेपरला दिलायस, ते कॅनव्हासला दिलाय, ते मेटलला दिलाय. म्हणजे तुझा कॅनव्हास हा मल्टीमीडियाचा आहे. तर तुझ्या फोर्सबद्दल आम्हाला सांग. माझं नाव मिलिंद नंदकिशोर बोरके. मी मुंबईमध्ये राहतो. माझं शिक्षण जे आहे GD आर्ट करंदीकर कला अकॅडमी डोंबिवली इकडून झालं आणि 2004ला मी पासआउट झालो. आज जे तुम्ही माझ्या इकडे चित्र बघताय ज्याच्यामध्ये तुम्ही फोर्स बघू शकताय ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये. सो बेसिकली हा आला कुठून जर म्हणाल तर खूप सारी निसर्ग चित्रण करता करता हा फोर्स सापडला होता. पण नक्कीच जे समोर दिसतंय ते चित्र उतरवण्याचा मी कधी प्रयत्न केला नाही. तर त्यावेळेला त्याच्या ज्या लयी म्हणू शकतो आपण किंवा पाण्याचा जो ओढा वाहत असेल किंवा हवेमध्ये उडणारे पक्षी असतील, नेचरमध्ये होणारे जे सगळे ट्रान्झिशन आहेत ना, तर ते मी माझ्या कामामधून दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं माध्यम माझ्यासाठी माध्यम कॅनव्हाससुद्धा आहे, मेटलसुद्धा आहे आणि पेपरसुद्धा आहे, इंक पण पेपर. तर मला असं वाटतं माध्यम खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. ते तुम्हाला काय म्हणू शकतो आपण त्याला, तुम्ही काळ बघू शकत नाही पण तुम्हाला काळ जाणवू शकतो. त्यामध्ये असणारे लेयर्स जे असतात ते वेगवेगळे लेयर्स आहेत किंवा त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की जी डेप्थ म्हणू शकतो आपण लेयर्समधली, ओके, ती तुम्हाला मीडियाच्या रूपामध्ये दाखवता येऊ शकते. तर ती इकडे ह्या चित्रांमध्ये मी दाखवलेली आहे आणि हा प्रयत्न आहे.